नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवास तब्बल 12 दिवस झालं जैसे थे आहेत. म्हणजेच मान्सून एकाच जागेवरती रेंगाळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या रखडल्यात, तर ज्या भागात मान्सूननं प्रवेश केलाय तिथेही पावसानं दडी मारलेली आहे. त्यामुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शेतकऱ्यांच्या मनात या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती एक प्रश्न असाही निर्माण होतोय की यंदाचा खरीप नेमका साधता येणार का नाही, अशी एक चिंतासुद्धा शेतकऱ्यांच्या मनात आहे. आणि त्यामुळेच मान्सूनचा प्रवास नेमका कधी सुरू होणार बाबा आणि मान्सूनचा पाऊस नेमका कधी येणार, अशा कित्येक कमेंट या ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये कमेंटच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. पण आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे. मग हा अंदाज नेमका काय आहे, त्यासोबतच हवामान अभ्यासक पुढच्या काळात मान्सूनची वाटचाल कशी राहील देशात, याबद्दल काय अंदाज वर्तवतायत किंवा भाकीत करतायत, जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मान्सूनचा 8 जूनपासून रखडलेला प्रवास पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 1 जुलैपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान राहील. मात्र कोकण वगळता राज्यात पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं अर्थात IMDनं वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं 2 आठवड्यांचा मान्सून आणि हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार देशात 18 जूनपर्यंत सरासरीपेक्षा 38% कमी पाऊस झाला आहे. राजस्थान, हरियाणा आणि लडाख ही 3 राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातही गुजरातमध्ये सरासरीपेक्षा 79% आणि महाराष्ट्रात 78% कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये 40 ते 50% कमी पाऊस झाला आहे, तर 26 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 60 ते 99% कमी पाऊस झाला आहे. तर धुळे, नंदुरबार आणि ठाणे जिल्ह्यात पाऊसच झाला नाही आहे. म्हणजेच 100% तूट या जिल्ह्यांमध्ये पावसाची पाहायला मिळते आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झालेला असून मान्सून हंगामात एल निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. तर हिंद महासागरात इंडियन ओशन डायपोल तटस्थ अवस्थेत असून मान्सून हंगामात ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तसंच मॅडेन जुलियन ऑसिलेशन म्हणजे MJO ज्याला म्हणतो, पुढील आठवड्याभरात वेगानं फेज 2, 3, 4 आणि 5 मधून पुढे सरकण्याची शक्यता आहे. MJOच्या या फेज देशात आणि राज्यात पावसासाठी पोषक ठरू शकतात. मान्सूनचा जोर 24 जूनपर्यंत कमजोर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण आणि ईशान्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या इतर भागात पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील. राज्यात केवळ कोकणातील काही भागात जोरदार सरींचा अंदाज आहे. तर पुढील आठवड्यात म्हणजेच 25 जून ते 1 जुलैच्या दरम्यान मान्सून सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. तसंच ओडिशा, झारखंड, बिहार व्यापून मान्सून गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता आहे. या काळात कोकणच्या किनारी भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात कोकण आणि गोवा, कर्नाटक, रायलसीमा, केरळ आणि तामिळनाडूत सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. तर देशाच्या इतर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. राज्यातही कोकण वगळता पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं, असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे. हा ताजा हवामानाचा अंदाज आहे. आता हे सगळं हवामानशास्त्र विभागानं सांगितलेलं आहे. हा अंदाज कुठल्या एका व्यक्तीचा नाही आहे किंवा ॲग्रोवनचा नाही आहे, हा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. एल निनोचा प्रभाव हा वाढत असतानाच पुढच्या आठवड्यात म्हणजे जसं मी आधी म्हणालो 23 जून ते 24 जूनच्या दरम्यान पुन्हा मान्सूनचा वेग हा वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगितलं जातं आहे. पश्चिम किनारपट्टीवरती देशाच्या पावसाचा जोर वाढण्याबरोबरच बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याचे संकेतसुद्धा मिळत असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगितलं जातं आहे. मान्सूनची सध्याची स्थिती ही ठप्प असल्यामुळे म्हणजेच मान्सून जैसे थे असल्यामुळं हवामान तज्ज्ञांचं लक्ष इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD सुद्धा लागलेलं आहे. IODची सध्या काय स्थिती आहे याच्याबद्दल एक स्वतंत्र मुलाखत ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांची ती मुलाखत आहे, तुम्ही ती पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला IOD नेमका घटक काय असतो, त्याचा परिणाम मान्सूनवरती कसा होतो, कसा त्याचा फायदा होऊ शकतो, या सगळ्या विषयाचं विश्लेषण त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आता पुढे वळूयात. जागतिक हवामानाच्या प्रारूपानुसार यंदा मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात सकारात्मक IOD विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळं एल निनोच्या प्रतिकूल परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून सध्या बांधला जातोय. आता दुसरीकडे
यंदाचा आयोडी फारसा प्रभावी नसल्याचं काही मतसुद्धा काही जाणकारांकडून आणि अभ्यासकांकडून व्यक्त केलं जातं. त्यामुळे यंदाचा आयोडी एल निनोचा प्रभाव काही प्रमाणात कमी करण्याची शक्यता दिसत नसल्याचं सुद्धा हवामान अभ्यासक आणि तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. भारतीय हवामान विभागाच्या मार्गदर्शक अंदाजानुसार बोलायचं झालं तर या प्रणालीमुळं पूर्व, मध्य आणि उत्तर पश्चिम भारतातील आणखी काही भागात मान्सूनची प्रगती ही होऊ शकते. मात्र या टप्प्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याचे संकेतसुद्धा हवामान तज्ज्ञांकडून वर्तवले जात आहेत. म्हणजे मान्सून पुढे सरकला की जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता कमी असल्याचं चित्रसुद्धा व्यक्त केलं जात आहे. आता शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा काही प्रश्न असतील की जूनमध्ये पावसाची निर्माण झालेली तूट ही भरून निघेल का पुढच्या 5-7 दिवसांमध्ये. तर याबाबतही हवामान अभ्यासकांचं मत हे असं आहे की जूनच्या सुरुवातीपासून निर्माण झालेली पावसाची मोठी तूट भरून काढण्यासाठी पुढील दिवसात पडणारा पाऊस पुरेसा ठरण्याची शक्यता तशी कमी आहे. मान्सूनच्या उशिरा झालेल्या प्रगतीमुळे आणि मंदावलेल्या वाटचालीमुळे अनेक भागांमध्ये पावसाची तूट कायम राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची तूट ही कायम राहील. कारण जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाची मोठ्या प्रमाणात तूट आपल्याकडे निर्माण झालेलीच आहे. शेतकऱ्यांची खरीप पेरणीसुद्धा त्यामुळे खोळंबलेली आहे आणि उन्हाचा चटका वाढल्यामुळं जलाशयातील पाणी साठ्यातही झपाट्यानं घट होऊ लागलेली आहे. त्यामुळं पुढच्या काळात मान्सूनची वाटचाल आणि पावसाचं वितरण कसं राहतं यावर बरीच गणितं खरीप हंगामाची अवलंबून असणार आहेत. मान्सूनचा प्रवास आणि पावसाची शक्यता किंवा याबद्दलचे हवामानशास्त्र विभागाचे जे काही भाकितं असतात ते एका अर्थानं अंदाज असतात आणि हे अंदाज असल्यामुळं ते अंतिम नसतात हे सुद्धा शेतकऱ्यांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला या सगळ्या अंदाजाबद्दल काय वाटतंय? कारण की शेतकऱ्यांचं कित्येक वर्षांचं शेतीचं एक ज्ञान आहे, मान्सूनचं एक ज्ञान आहे, ते पारंपरिक आहे. त्या आधारावरती तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला या अंदाजांबद्दल काय वाटतं तेही सांगायला विसरू नका. आणि मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटूयात. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.